तर हे दृश्य आपण पाहतोय नागपूरमध्ये फडणवीसांची बाईक रॅली सुरू झालेली आहे। मोठा रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बाईक रॅली हे खास आकर्षण आहे आणि स्वतः मुख्यमंत्री फडणवीस हे बाईक राईड करताना या ठिकाणी आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीही करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी कमानीही उभारण्यात आलेल्या आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आता बाईक चालवतानाची ही दृश्य आपण नागपुरातली पाहतोय। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी 5:30 वाजता सर्व प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावणार आहेत। त्यापूर्वी फडणवीस आज नागपूरमध्ये मोठा रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रोड शोच्या आधी ही बाईक रॅली आपण पाहतोय। स्वतः फडणवीस यांचा रोड शो जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि प्रचंड मोठा प्रतिसाद या रोड शोला आपल्याला पाहायला मिळतोय। स्वतः मुख्यमंत्री बाईक चालवत या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहे। आपण बघू शकतो महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी हा रोड शो जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि महाल परिसरातून जवळपास 6 प्रभागांमधून हा रोड शो जो आहे तो या ठिकाणी निघालेला आहे आणि त्या रोड शो ज्या रस्त्यावरनं ज्या चौकातून हा रोड शो जात आहेत तिथे मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जात आहे। फुलांचा वर्षाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होतोय। आपण हे दृश्य या ठिकाणी पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावण्यात त्यापूर्वी नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची ही बाईक रॅली आपण पाहतोय। स्वतः मुख्यमंत्री ही बाईक राईड करताना या ठिकाणी आपण पाहतोय। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आता या रोड शोचं या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजता प्रचार तोफा जो आहेत त्या थंडावणार आहेत। आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवशी फडणवीस नागपुरात आहेत। नागपुरात भाजपकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काल शिवतीर्थावर सभा पार पडलेली आहे मुख्यमंत्र्यांची आणि आज ते नागपूरमध्ये मोठ्या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बाईक रॅली ही आहे। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः बाईक चालवतात आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी आपण पाहतोय। त्यांच्या स्वागतासाठी या संपूर्ण रस्त्यात ठिकठिकाणी कमानीही उभारण्यात आलेल्या आहेत तर अनेक कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते। मोठ्या स्वरूपात पोलिसांचाही बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहतोय। पूर्ण ताकद भाजपकडून या निवडणुकीत लावली गेलेली आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। गजानन, आपण पाहतोय या बाईक रॅलीला तुफान असा प्रतिसाद आणि स्वतः मुख्यमंत्री बाईक चालवतात, काय सांगाल? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बाईक चालवत आहे या ठिकाणी आणि या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। मतदारांना साकडं घालतायत आणि प्रचंड मोठा प्रतिसाद जो आहे तो या बाईक रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ही बाईक रॅली जी आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि नागपूर गृह शहर आहे मुख्यमंत्र्यांचं आणि या शहरामध्ये आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची ही